वटपौर्णिमा हा दिवस आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी प्रत्येक स्त्री मनोभावे पूजा करत असते। पण वटपौर्णिमेच्या दिवशी काही नियमांचं पालन आपण आवर्जून करावं, काही गोष्टी आवर्जून आपण करायच्या आहेत आणि काही कटाक्षाने टाळाव्यात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरामध्ये वादविवाद, भांडणं, कलह हे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी। पुरुषांनी सुद्धा तितकीच काळजी घ्यावी, कारण ती स्त्री त्यांच्यासाठीच हा उपवास आणि पूजा करत असते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचीही फसवणूक करू नये, खोटं बोलू नये, या गोष्टी आपण टाळाव्यात। मनापासून दानधर्म करावा। त्यानंतर काही शुभ रंग जसे लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी या रंगांच्या साड्या नेसूनच आपण पूजा करावी। काळ्या, पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसून आपण वडाची पूजा करू नये। यासोबतच तामसिक पदार्थांचे सेवन करू नये। तसेच मन शांत, एकाग्र आणि श्रद्धा ठेवून पूजा आपण करावी। यासोबतच बरेच नियम सांगितले आहेत, त्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ सविस्तर माहितीचा पाहू शकता। श्री स्वामी समर्थ।